कथा शेतकऱ्यांच्या. मंडळी नमस्कार. आपण आलेलो आहोत एका छोट्याशा शेडमध्ये आणि मध्ये बघतोय आपण खूप छान असा क्वालिटी पक्षी आहे. जास्त पक्षी पाळण्यापेक्षा कमी पक्षी जर पाळला तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आज पण पुन्हा आपल्या शेडवरून काही पक्षी इथं आलेला आहे. बघूयात आपण. ते आता सोडू लागलेत एक एक पकडून. चाकू नाही आहे का? सोडा नाही. एक काम करा भाऊ, आज फेकू नका. आज फेकू नका. खालून टाका. आणि सरांना तर आपण ओळखतो अगोदर, इंस्टावरती आणि यूट्यूबवरती सरांचा व्हिडिओ आहे. सर नमस्कार. नमस्कार. ठीक आहे, आपली ओळख द्या. मी जायबाई विक्रम माणिकराव, तुमचं आता हां, आज आपण तुमच्या गावाला आलेलो आहे, ते सांगा एकदा. कोणतं गाव? आज आपण माझ्या मौजे गेवराई मारता येथे गावी आलात. हां. आणि हा भैया आता थोडंसं कुक्कुटपालनाच्या बाबतीमध्ये काय आता माहिती मिळवणार आहे. हे सर आपला परिचय? मी राजू जायबाई. सर तुम्ही बंधू का? ओके. तिकडे त्यांचे आई साहेब आहेत, तिकडे वडील आहेत आणि सरांची कार पण होती. इकडे जर आपण बघितलं तर मस्त मोकळं वातावरण आहे, शेततळं आणि इकडं ड्रीपवरती त्याने हे लावलेली. आणि आता ह्या अशा मोकळ्या वातावरणामध्ये इथे हे कुक्कुटपालन चांगल्या पद्धतीचं डेव्हलप होणार आणि पुढे आपण काय काय करायचं आहे त्या पण गोष्टी आपण सांगणार आहोत. सर आता शेतामध्ये आपण हे कुक्कुटपालन सुरू केलं आहे हलक्या छोट्या खाली, है ना? हो. तर कशी संकल्पना सुचली तुम्हाला आणि काय म्हणून करताय? काय नाही, सहज आपला एकदा व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओच्या नंतर बघू या गावरान कोंबडी कशी असती म्हणून सहज प्रत्यक्ष भेटायला आलो. आणि आपण जे तिथं पाळलेले जे कुक्कुटपालन अतिशय छान वाटलं, म्हणूनच आपलं बघून थोडंसं करावंसं वाटलं. बरं, आता याच्यामधून तुमच्या गावामध्ये जर समजा आता ह्याच्यामध्ये काही कोंबडे आपल्याला मोठे पण दिसत आहे, तर असे कोंबडे जसे हे मोठे मोठे कोंबडे दिसत आहे आपल्याला, है ना? असे कोंबडे जर का विक्री करायचा जर आपण प्रयत्न करतो तर तुमच्या इकडे असं तुम्ही सेल केलंय का? किंवा त्याला काय भाव मिळू शकतो? याला साधारण 800 ते 900 रुपये भाव मिळू शकतो. 800 ते 900 रुपये. आता 800 ते 900 रुपये भाव मिळू शकतो. आपण 700 रुपये पकडू. एका व्यक्तीने जर का 1000, तसे फक्त 1000 कोंबड्याची जर बॅच काढली आणि 6 महिन्यामध्ये तसा कोंबडा मोठा होतो, बरोबर आहे? तर काय वाटतं, काय शेतकरीला शेती करायची गरज आहे का? सांगा आता, तुम्ही स्पष्ट करा. बागायती शेतीपेक्षा किती काही 1000 पक्षी तर बागायती शेतीपेक्षा 4 पट उत्पन्न देतात. हां. तर मंडळी अशा पद्धतीचं इथं आता सध्या आहे, पिल्ले सोडणं चालू आहे. पिल्ले नाही म्हणता येणार, 600 650 ग्रॅमचा पक्षी आहे आणि हे आपल्या फार्मवरून आपण घेऊन आलेलो आहेत. कसा वाटतो व्हिडिओ कमेंट करा. आणि हां, एक मिनिट भैया, जर आता तुला जर कुक्कुटपालन करायचं समजा कदाचित, तर काय अशी कल्पना असेल किंवा काय नियोजन करू शकशील तू याच्यातलं? आपण छोट्या खाणी बरोबर छोट्या खाणी आपण कुक्कुटपालन करावं. अगोदर त्याला सगळं शिकून समजून घेणार. अगोदर सगळं शिकून घेईल त्याच्यामध्ये काय काय नाही. हां. आणि मग पुढं तसं करायला काही हरकत नाही. तर मंडळी अशा पद्धतीचं आहे. आणि आज सरांच्या या पोल्ट्रीला भेटायचा योग आला. कमी आहे पण आता त्यांचं पुढं ध्येय आहे थोडं मोठ्या लेवलवर करण्याचं. बघूयात काय करतात. पुन्हा एकदा सांगेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. कथा शेतकऱ्यांच्या. धनधान्य देई